भारतीय जनता पार्टीचा शेवटची घोषणा 2 वेळेस कर्जमुक्ती दिली कुणी, 2 वेळेस शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली कुणी, भारतीय जनता पार्टीचा देवाभाऊ. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आणि शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपले धडाडीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आपल्या जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय सावकारेजी, संजय कुटेजी, अजित गोपछडेजी, रामराव वडकुतेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणभाऊ कुचे, संतोष पाटील दानवे, अरुणजी लखानी, सुनीलजी राणे, लक्ष्मण सावजी, कैलास गोरंट्याल, विलास बापू खरात, नितीन काळे, राहुल लोणीकर, भास्कराबा दानवे, वंदनाताई मगरे, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सतीश घाडगेजी, देवीदास कुचेजी, घनश्यामजी गोयल, रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाळे, मनोज पांगारकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती आपलं घर बांधतो आणि आपल्या घराचा पायवा ठेवतो, त्यावेळी कुटुंबाला जो आनंद होतो तोच आनंद आज जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बृहत कुटुंबाचं घर म्हणजे भाजप कार्यालय, त्याचा पायवा आपण ठेवलेला आहे. आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होत आहे. कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तयार होत आहे. आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. हा अतिशय चांगला भूखंड त्या ठिकाणी पक्षाकरता त्यांनी निवडला, तो विकत घेतला, त्याच्यावर प्लॅन तयार केला आणि मला विश्वास आहे की लवकरच एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार करू. आणि जसं माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी सांगितलं, हे कार्यालय सामान्यांचं हक्काचं ठिकाण असेल. अडला नडला ज्याचं काम आहे, ज्याला प्रश्न आहेत,
ज्याला मदत हवी आहे असा कुठलाही व्यक्ती भाजप जालना जिल्ह्याच्या कार्यालयात आला तर त्याला त्या ठिकाणी आसरा मिळेल, त्या ठिकाणी मदत मिळेल आणि त्याचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील. आज बंधू भगिनींनो, भाजप देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षामध्ये या भारताला एक मोठी महाशक्ती बनवण्याकडे आपली वाट अग्रसर झाली आहे. जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झालाय. गेल्या 10-12 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातनं गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. हायवे, उडानपुलं, रेल्वे, वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर बांधून आज मोठं वेगवान अशा प्रकारचं जीवन हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला जगायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण चाललंय, उद्योग येत आहेत. त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता आज नवीन माध्यम सुरू झालेलं आहे. शिक्षणाची नवीन दालनं उघडतायत. एक प्रगतिशील देश म्हणून 2014 पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश म्हणून, अतिशय धीम्या गतीनं विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तोच देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो. हे मोदीजींनी करून दाखवलं. महाराष्ट्रामध्येही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्रात या सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी कामं आपण सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये देणं सुरू केलं तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतनं देण्याचा निर्णय केला. आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही. काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या 1 महिना आधी मोफत विजेचे बिलं पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडनं केली. त्यांच्यासारखी लबाडी करणारे लोक आम्ही नाही. शेतकऱ्यांना मोफत विजेचा केवळ आश्वासन नाही, मोफत वीज आम्ही दिली आणि जोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळतच राहील, हा आमचा निर्धार आहे. एक अजून निर्धार आम्ही व्यक्त केला होता. शेतकऱ्यांना दररोज दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, हा आमचा निर्धार होता. या निर्धाराकडे वाटचाल चालू झाली. आता महाराष्ट्रामध्ये 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देणं सुरू केलंय. आता 8 तास देतोय. लवकरच 100%ला पोचू. 8 तासाचे 10 तास करू आणि त्यानंतर 12 तास करू. पण आज 76%. पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही पण मागणी करायचो, शेतकऱ्याला दिवसा वीज द्या. तर आम्हाला विधानसभेत उत्तर मिळायचं, आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच याकरता तयार नाही.
शेतकऱ्यांना रोज सकाळी वीज दिवसाच देता येत नाही, अर्धे दिवस दिवसा आणि अर्धे दिवस रात्री. पण आपण सौर कृषी वाहिनी योजना राबवली आणि आज 76% शेतकरी दिवसा 12ही महिने वीज घेतायत. लवकरच 100% शेतकऱ्यांना वीज देऊ आणि मग 8 वरनं 12 तासावर देखील आम्ही पोहोचू. आणि एवढंच नाही, आम्ही मोफत वीज दिल्यानंतर काही पोपट हे विचारायला लागले, विधानसभेत बोलायला लागले, आता तर मोफत वीज देताय पण जुनी थकबाकी आहे, आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर तलवार आहे, कधीतरी जुने बिलं पाठवाल आणि शेतकऱ्यांकडनं वसुली कराल. मला सांगताना आनंद वाटतो की या तुम्ही निवडून दिलेल्या सरकारची हिंमत बघा. आम्ही निर्णय केला, शेतकऱ्यांचे जवळजवळ 55,000 कोटी रुपयाचे थकीत बिलं हे कायमचे माफ करतो आणि शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून नो ड्यूजचे पत्र आम्ही देणार. उद्या कोणाचंही सरकार आलं तरी शेतकऱ्याकडनं हे 55,000 कोटी रुपये ते वसूल करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय. हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना आपण घोषित केली होती. बंधू भगिनींनो, ही योजना घोषित केली, आपल्याला भरभरून लोकांनी निवडून दिलं, शेतकरी गावकरी सगळ्यांनी मतं दिली, सरकार आलं, त्यानंतर जिल्हा परिषद निवडून दिली, महानगरपालिका निवडून दिली, नगरपालिका निवडून दिली, सगळा विश्वास आपल्यावर टाकला. लोकांना वाटत होतं आता काही हे कर्जमाफी करत नाही, कारण आता यांना निवडणूक थेट 29 साली आहे, केलीच तर लोकसभेपूर्वी 29 मध्ये कर्जमाफी करतील. तेव्हा अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते, कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 56 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं, खाती नील होणं सुरू झालं. काही छोट्या छोट्या अडचणी येतात, त्या अडचणी देखील आपण दूर करतो आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. हे करत असताना 2017ला आपण कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2020 साली उद्धव ठाकरेंच्या सरकारने एक कर्जमाफी घोषित केली. पण त्यात काय सांगितलं, 17 आणि त्याच्यापूर्वी ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना कोणालाही आम्ही कर्जमाफी देणार नाही. आम्ही मात्र असं केलं नाही. 2020च्या कर्जमाफीतही जे आले होते पण दुर्दैवाने पुन्हा थकीत झाले, त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण केला. आणि कुठल्याही अटी नाही, विना अट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. जुन्या सरकारमध्ये तर 1 रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं जास्त कर्ज असेल 2 लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा, त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांकरता, आमच्या महिलांकरता या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय.
50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय. एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो. तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 टीएमसी पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो. आमचा निर्धार आहे मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू. आज आपण बघा, समृद्धी महामार्ग बनवत असताना मी सांगायचो पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे. आज ते आपल्याला खरं होताना दिसतंय. इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, कनेक्टिव्हिटी झाली आहे, ड्रायपोर्ट सुरू झालाय आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला सिल्क सिटी तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे. आता जालन्याची ओळख SSS नी होणार आहे. SSS. स्टील, सीड आणि सिल्क. स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीनं या जालन्याची ओळख होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. मागच्याही काळात रावसाहेब पाटील दानवे असतील, बबनरावजी असतील, आपले आमदार असतील, नारायण कुचेंसारखे, संतोष दानवेंसारखे आपले आमदार असतील, या सगळ्यांच्या श्रमांमुळे हा जिल्हा विकासाकडे अग्रसर झाला. आणि आता आपल्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. मी तुम्हाला केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, हा जिल्हा भाजपवर प्रेम करणारा जिल्हा आहे. रावसाहेबांनी सांगितलं, ज्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नसायचे त्याही काळात लोकप्रतिनिधी निवडून देणारा हा जिल्हा आहे. आम्हाला नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, प्रत्येक वेळी यश आणि आशीर्वाद देणारा हा जिल्हा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सर्व मंचावरील आमच्या नेते मंडळींना सांगतो, जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये कोणतीही कमतरता आम्ही येऊ देणार नाही. या जिल्ह्याला भक्कम विकासाचं इंजिन म्हणून इथल्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवत एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणून जालन्याला प्रस्थापित करू, हा विश्वास आपल्याला मी देतो. आणि आता पुढे छत्रपती संभाजीनगरला तिरंगा यात्रेकरता जायचंय. मगापासून मेसेज येत आहेत, 25-30 हजार तरुणाई त्या ठिकाणी थांबलेली आहे. त्यामुळे उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी जे स्वागत केलं, सत्कार केला, आमच्या शेतकऱ्यांनी जे आशीर्वाद दिले, ते आशीर्वाद आपल्या उराशी घेऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद देवाभाऊ.